हे जवळपास माझ्या आहे तेवढे म्हणजे एक चालू कंटिन्यू देवी परत आपण ते नरकासुराचे मुखवटे असतात ते बनवतो. वर्षभर काम चालू. काही ट्रेनिंग वगैरे घेतलं याला? बघून शिकलो. युट्यूबवर देखील बघितलं. ते आमच्या इथे वेंगुर्लेकर आहेत, ते बरीच वर्ष करतात, त्यांचं देखील बघून शिकलो. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. गणेश चतुर्थीला अवघे 22 दिवस उरलेले आहेत. पण कोकणात हे 22 दिवस नसून फक्त 22 दिवस आहेत. आणि आज आपण आलेलो आहोत कुडाळमधल्या मडे यांच्या गणपती शाळेत. तर गणपती शाळेतली नेमकी लगबग कशी आहे, तयारी कुठपर्यंत आलेली आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे आणि अशात सगळ्याच गणपती शाळेत आता लगबग सुरू झालेली आहे. मातीकाम जवळपास झालेलं आहे, पण हा असा कालावधी असतो जिथे गणपतीला रंग भरण्याचं काम, सोनं भरण्याचं काम, डायमंड वर्क, जे फायनल फिनिशिंग टचेस असतात त्या गोष्टीचं काम सगळ्याच गणपती शाळेत चाललेलं असतं. हेच पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कुडाळमधल्या एका गणपती शाळेत, जिकडे विविध प्रकारचे गणपती, विविध रंगांचे गणपती, विविध आकारांचे गणपती आपल्याला पाहायला मिळतील. आता आपल्यासोबत माडी आर्ट्सचे मालक आनंद माडी काका आहेत. तर गेल्या वर्षी पण त्यांनी आम्हाला एकतर इकडे शूट करायच्यासाठी परमिशन दिली, त्यासाठी धन्यवाद. यंदा मी एक गोष्ट बघतोय की गणपतीची संख्या आहे, गेल्या वर्षी आम्ही बघितले ते थोडे कमी होते, यंदा जास्ती आहे. तर आपण ह्याची सुरुवात कधीपासून केलीत? सुरुवात मी आता मार्च पासून चालू केलेली आहे. मार्च पासून. आणि हे आपला कारभार कसा, म्हणजे गणपती नंतर थांबतो की त्यानंतर पण चालू? कंटिन्यू देवी परत आपण ते नरकासुराचे मुखवटे असतात ते बनवतो. वर्षभर काम चालू. मग यंदा आपल्याकडे किती सगळे मिळून कारागीर आहेत? कारागीर एकूण आता 17 आहेत. 17 कारागीर आहेत. आणि आज खास करून आम्ही एक गोष्ट सगळ्यांनी बघितली की यंदाची लेखणी फार वेगळी आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला 2-3 वेळा असा भास झाला की समोरून माणूस बोलवतोय की काय आपल्याला, असा जीव होता. तरी लेखणी कोण करतं? यश चोडणकर म्हणून आहे कुडाळचा, तो मस्त पोरगा आहे, म्हणजे शिकलेला आहे जे आहे. मग साधारण आपण लेखणी वगैरे करायला एकटाच तो करतो की अजूनही मंडळी? अजूनही मंडळी. अच्छा. मग आपण हे सगळं बघतो, जेवढ्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मातीच्या आहेत की प्लास्टरच्या आहेत? मातीच्या आणि पीओपीच्या.
आता पीओपी आपण स्वतः इथे तयार करता की बाहेरून? नाही, पेनवरून आणतो, पेनवरून आणता. आणि मग कच्चा साधारण माल आणतो आम्ही. यंदा किती संख्या आहे गणपती सगळी मिळून? 500च्या वर. आणि मातीचे वगैरे? मातीचे 100च्या आत. आणि मोस्टली ह्याला डिमांड कशी आहे आपल्याकडून? 500 म्हणजे फक्त कुडाळमधून नसून बाहेर नाही, पण? बाहेर गोव्यापासून. मग एक साधारण ऑर्डर कधी पूर्ण होते? म्हणजे कम्प्लीट पूर्ण चतुर्थीच्या 2-3 दिवस आधी. बाहेरचे गणपती पण त्याच दरम्यान जातात. हो. थँक्यू, आपण आपला वेळ दिला. जोशी बुवा, गणपती कसे वाटले? अतिशय सुंदर, सुबक, उत्कृष्ट रंगकाम, टॉप ऑफ द नॉच, रेखणी, क्लास, कमाल, सुंदर. आजचा सगळ्यात हायलाईट काय होतं तुमच्यासाठी या गणपती शाळेतलं? रेखणी अतिशय सुंदर, खूप छान. मी माझ्या इतक्या वर्षात पहिल्यांदा अशा एवढ्या छान रेखण्या बघितल्यात गणपतींच्या. आणि प्रत्येक इथे एवढे गणपती आहे, पण इथल्या प्रत्येक गणपतीचं काम हे अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणजे तोडच नाही आहे त्याला कुठची. प्रत्येक गणपतीचं फिनिशिंग हे सेम आहे. ओबडधोबड काहीतरी केलं आहे अशातला पण भाग नाही. सुंदर काम आहे प्रत्येक गणपतीचं. तुमचा गणपती कुठे असतो? आमचा गणपती दाबोलीला असतो. दाबोलीतच देतात करायला? हो, बरीच वर्ष झाली, 25 वर्ष होऊन गेली असते. ओके, थँक्यू. सुंदर. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो तिथे जवळपास माझ्या हाईट एवढे म्हणजे एक 4.5-5 फूट एवढे गणपती तुम्हाला दिसतील. म्हणजे फार फार कमी आहेत, हातावर मोजण्या एवढे आहेत. पण इकडे बघाल तर फार सुबक अशी लेखणी आहे. आणि मी मगाशी बघितलं की अक्षरशः कोणतरी तिथून आपल्याला हात दाखवत आहे असंच मला वाटलं. आणि असा हा गणपती आहे आणि मी राहवला नाही मला, म्हणून मी आलो इथे. असे अजून भरपूर आहेत इथे, तुम्ही बघू शकता. आता आपल्यासोबत अमित चव्हाण आहेत. जे गणपती आपण बघितले जातात त्याचं जे डायमंड वर्क होतं, की आज एक नवीन बदलता ट्रेंड आले आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायमंड वर्क, जो बाहेरून त्याला जेवढं ग्लॅमरस लुक देतो. तर डायमंड फिट करणारे आपल्यासोबत आहेत. तर दादा, एक तर मला सांग पहिलं, म्हणजे हे डायमंड वर्क जे आहे त्याला आता बऱ्यापैकी डिमांड आलेली आहे. मग पूर्ण गणपती म्हणजे अगदी मुकुटापासून खाली धोत्रापर्यंत वगैरे ह्या सगळ्याला पूर्ण डायमंड वर्क करायला किती वेळ लागतो? 3 ते 4 तास लागतात पूर्ण यायला. हो, पूर्ण. आणि मग हे जे काम आहे, जे आता आपण कारणरूप ह्या कामाला जास्त डिमांड येते, मग हे काम तुम्ही बघून शिकलात की काही ट्रेनिंग वगैरे घेतलं याला? बघून शिकलो. युट्यूबवर देखील बघितलं. ते आमच्या इथे वेंगुर्लेकर आहे, ते बरीच वर्ष करतात, त्यांचं देखील बघून शिकलो. आणि याच्यामागे खऱ्या अर्थाने म्हणजे साथ जी दिली ती ह्या कारखान्याचे जे मालक आहे आनंद माडे, त्यांनी मला सांगितलं की तुझ्यात ते पोटेन्शियल आहे, तू करू शकतो. त्याच्यामुळे पहिला मी स्वतःचा गणपती करायचो आणि त्यांनी मला सांगितलं की तू आता हळूहळू ह्या क्षेत्रात घेऊस, तुला पुढे चान्स आहे, तू करू शकतोस. मग फक्त इथेच आपण डायमंड वर्क करता की बाहेर पण? बाहेर पण करतो मी. पुढे धुरियांची शाळा आहे, बाळा धुरियांची, वाडीवरवडे, तिथे देखील करतो. अजून आजूबाजूला 2-4 शाळा आहेत, तिथे देखील करतो. आणि बाहेर कुठे असतील ऑर्डर तर तिथे पण जातो, ते पण करतो. पण डायमंड मार्केट आपल्याकडे फार प्रमाणात नाहीये. मग हे सगळे जे डायमंड आपण बघतो, कारण बघा प्रत्येक गणपतीला वेगवेगळ्या साईजचा डायमंड लागतो. बरोबर. मग हे सगळं डायमंड मार्केट कुठे अवेलेबल आहे आपल्याला? इथे सहसा आपल्याकडे साहित्य कमीच मिळतं. त्याच्यामुळे मी मुंबईला जातो आणि शक्यतो मालाड किंवा बुलेश्वर या 2 ठिकाणातून आणि लालबाग तिकडून घेऊन येतो. कपडा जो आहे तो जास्तीत जास्त लालबाग मार्केटला. मग आता फक्त डायमंड वर्क नसून तर आपण धोतर वगैरे पण हो. मग एक साधारण ती प्रोसेस कशी असते की त्या ह्याच्यात कसं काय तुम्ही आला? धोतर तेच बघून आता युट्यूब माध्यम आपल्याकडे आहे, त्याच्यानुसार मग हळूहळू प्रॅक्टिस सुरू केली ना, आता बऱ्यापैकी त्या क्षेत्रामध्ये सुधारणा करून चांगली आहे. मग गणपतीसाठी जे आपण डायमंड वर्क करतात ते लोकांची डिमांड असते तशी की तुम्ही स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने? नाही, लोकांची डिमांड तशीच आहे. आपलं काम असं असतं की लोकांना ते आवडतं, त्याच्यामुळे लोक सांगतात की आमच्या देखील गणपतीला. मग लोकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्यांची जशी डिमांड आहे त्यानुसार आम्ही काम करतो. साधारण किती वर्ष झाले आपल्याला? मी 3 ते 4 वर्ष झाली. प्युअर फक्त डायमंड वर्क, गणपती वगैरे हे नाही? नाही, फक्त गणपती. पहिला आम्ही ह्याच शाळेत गणपती पेंटिंग वगैरे करायचो. तिकडनं माझ्या मालकाने आम्हाला पुढे संधी दिली की तुम्ही ह्या क्षेत्रात पण घुसा त्यांच्यासोबत. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि संपूर्णपणे ह्या आपल्या सिरीजचा हा पहिला व्लॉग होता. तुम्हाला अजून अशा प्रकारचे व्लॉग हवे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ही एक सुरुवात आहे. पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.